नमस्कार, माझं नाव पल्लवी. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण कर्नाटकचा पारंपरिक पदार्थ काशी हलवा तयार करूया. या हलव्याला कोहळ्याचा हलवा सुद्धा म्हणतात. आजचा पदार्थ तयार करण्यासाठी 1.5 किलो हा कोहळा घेतला आहे. हा कोहळा चिरून त्याची साले आणि बिया काढायच्या आहेत. कोहळा किसून घेतला आहे. हा कोहळ्याचा किस मी एका वाटीमध्ये घातला आहे. 1 वाटीभर हा कोहळ्याचा किस आहे. या कुकरमध्ये ही प्लेट ठेवते आणि यामध्ये थोडेसे पाणी घालते. आता हा कोहळ्याचा किस आपण वाफेवर उकडून घ्यायचा आहे. या कुकरचे झाकण लावून हा कुकर गॅसवर ठेवूया. या कुकरच्या 3 शिट्ट्या काढूया. कुकरच्या 3 शिट्ट्या झाल्यावर हा कुकर मी वाफ जाण्यासाठी बाजूला ठेवला होता. आता कोहळ्याचा किस चांगला शिजला आहे. गॅसवर जाडबुडाची कढई ठेवली आहे. यामध्ये हा किस घातला आहे. यामध्ये 4 मोठे चमचे तूप घालते. आता यामध्ये 1 वाटीभर कोहळ्याचा किस असल्यामुळे 1/2 वाटी साखर घातली आहे. साखरेचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. 1 मोठा चमचाभर वेलची पावडर घातली आहे. तुम्हाला जर हा हलवा रंगीत हवा असेल तर 1 लहान चमचा हळद घालू शकता किंवा खाण्याचा रंग सुद्धा घालू शकता. हा काशी हलवा घट्ट होईपर्यंत एकसारखा परतत राहायचा आहे. गॅसवर दुसऱ्या बाजूला काजू बेदाणे तुपामध्ये मी चांगले भाजून घेतले आहेत. हा काशी हलवा बऱ्यापैकी घट्ट असा झाला आहे. आपल्याला आणखी 10 मिनिटे लागतील. गॅसवर मंद आचेवर ते मध्यम आचेवर हा हलवा आपण तयार करूया. आता या हलव्यामध्ये मी थोड्याशा भोपळ्याच्या बिया घालते. तुपात तळलेले काजू बेदाणे सुद्धा घातले आहेत. आपण हा हलवा चांगला सरमिसळ करूया. हा काशी हलवा आता चांगला तयार झाला आहे. कढईपासून चांगला सुटत आहे. आता आपण गॅसची फ्लेम बंद करूया. हा काशी हलवा दुर्गा देवीला खूप आवडतो अशी मान्यता आहे. यामुळे जेव्हा कधी दुर्गा देवीची पूजा अर्चा असेल त्यावेळी हा काशी हलवा नैवेद्यासाठी आवर्जून तयार केला जातो. काशी हलवा आता तयार आहे. हा काशी हलवा चवीला खूपच छान लागतो. ही रेसिपी तुम्ही सुद्धा नक्की करून बघा. अशाच सहज सोप्या आणि नवनवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की भेट द्या. याबरोबरच माझे चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.